कोल्हापूर सुभाषनगर येथील संत रोहिदास कॉलनी येथे 2 दिवस आड करूनही थेट पाईपलाईन योजनेचं पाणी मिळत नसल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठा न योजना खंडित करण्यात आली असल्याची माहिती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। या संदर्भात अधिक आढावा आपल्या चॅनेलचे प्रतिनिधी शरद नारकर यांनी घेतला आहे। या संदर्भात नारकर यांनी तेथील नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला। न योजनेच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता स्थानिक लोकप्रतिनिधी संत रोहिदास कॉलनी येथील पाणी पुरवठा खंडित करून आपल्या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। पण या विषयावर आक्रमक भूमिका घेत लवकरात लवकर तोडगा काढून नियमित पाणी पुरवठा सुरळीतरित्या चालू करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा संत रोहिदास कॉलनीतील नागरिकांनी दिला आहे। कॉलनीत आम्हाला प्यायला पाणी नाही, बाथरूमला पाणी नाही, अतिशय वाईट अवस्था झाली। आज सगळी लोक म्हणतात काळमावाडीत पाणी आलं, थेट पाईपलाईन केलं, हे केलं, पण आमच्या इथं प्यायला पाणी नाही। आम्हाला इथं सर्वसामान्य आमचा हा भाग संवेदनशील भाग आहे, राबून खाणारा भाग आहे आणि लोक इथं कष्ट करून दिवसात जगायचं अवघड झाले। तर लोकांनी पाणी टँकर विकण्यात ताकद आहे का कोणाची? इथं प्यायला पाणी नाही, संडास बाथरूमला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही। 3 दिवसातनं 4 दिवसांना पाणी एकदा येते, ते पण 6 महिन्याचं बाळ लघवी केल्यासारखं बाळ मुतल्यासारखं बाळ पाणी येते काय 6 महिन्याचं बाळ, आणि अर्ध्या तासात त्यांचं बंद होते। आम्ही ज्यावेळी यांच्यावर तक्रार करायला जर गेलो आम्ही, हिने सांगतात की थेट पाईपलाईन वेगळी आहे आणि तुमचं सायपन पद्धतीचं पाणी आहे। सायपन पद्धती आम्हाला ते काय सांगू नका, तुम्ही जे असेल ते पाणी आमचं रेग्युलर सोडा, ते आम्हाला सायपन थेट लाईन कुठलं काय सांगायचं नाही। कारण आम्हाला पाणी इथं सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पाणी आलं पाहिजे आणि लोकांना कुठलाही पाण्याचा प्रॉब्लेम भासता कामा नये, एवढीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतोय सर्वांना। रोहिदास कॉलनीत पाणी 3 दिवस नाही आहे आणि जरी सोडलं तरी फक्त 9 वाजता सोडतोय, 10ला पाणी घालवतोय। बाकी सगळीकडे पाणी पुरवठा आहे। आम्ही पाण्याला कुठं जाणार? आणि फोन जर केला तर उडवाउडीची भाषा करतात, हे मोडले ते मोडले म्हणतात, सारखी कामं निघतात। आता पाणी आम्हाला काही सुद्धा नाही, बाथरूमला जायला सुद्धा पाणी नाही आहे, कुठं जाणार आम्ही तक्रार घेऊन? हां मग